काय म्हणू तुला तू छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजाराला लाईक्स माझ्या दी पोर मग मग माझ्या टीव्हीला। जय शिवराय मित्रांनो, तर मित्रांनो एकदम टॉपच्या आणि एकदम नेक्स्ट लेवलच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपले जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे याला तुम्हाला ओपन करायचा आहे। बिटमार्कला ओपन केल्यानंतर काही या प्रकारचा प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। तर मित्रांनो एक आणि एक स्टेप तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण मित्रांनो जर तुम्ही एखादी स्टेप वगैरे मिस केली तर तुम्हाला सेम टू सेम व्हिडिओ बघायला भेटणार नाही, काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम येत राहणार। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ओके। तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, सुरुवातीला एकदम यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आता सगळ्यात अगोदर तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की तुम्ही जे काही रील्स वगैरे कोणाचे व्हिडिओ एडिट करणार आहे त्याचे तुम्हाला जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ ॲड करण्यासाठी सिम्पली आता काय करायचं आहे बघू शकता, त्यांच्या रील वगैरे तुम्ही घेऊ शकताय। आता मित्रांनो जे काही पहिला ग्रुप दिसतोय सिम्पली याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जे काही आपण आपला आजचा व्हिडिओ बनवणार आहे ते परी LY तुम्हाला माहितीच असेल, तर परी देशमुख यांच्यावरती आपण बनवला आहे। तर मित्रांनो तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही रील तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे म्हणजे पहिला व्हिडिओ सिम्पली तो रील इथे मी सिलेक्ट करतोय। सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, सिम्पली व्हिडिओला हे सिलेक्ट करायचं आहे। ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला म्यूट करून घ्यायचं आहे, ओके। म्यूट केल्यानंतर आता मित्रांनो या रीलमध्ये तुम्हाला जो पार्ट या ठिकाणी आवडेल सिम्पली तो तुम्हाला इथे कट करायचा आहे, तिथून म्हणजे मागचा पार्ट आधी ट्रिम करा। नंतर मित्रांनो ह्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रॉपर याला व्यवस्थित असं सेट करून आता हा जो काही रेक्टँगल दिसतो याच्या खालच्या बाजूला तुम्हाला याला सेट करायचा आहे। नंतर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही कुठून पण असं कट करा आणि एकदम लास्टला तुम्हाला येऊन आपले रेक्टँगल जेवढ्या ड्युरेशनमध्ये आहे तेवढ्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला या व्हिडिओला वाढवायचा आहे। नंतर या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर या प्रकारे असं सेट करून घ्यायचं, ओके। तर मित्रांनो इथे बघू शकता हे मी सेट करून घेतलं व्यवस्थितरित्या। आता तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही ते सेट करू शकता, ओके। तर इथे मी सेट केल्यानंतर आता सिम्पली हा जो काही लेअरचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायची आहे। सेम लेअर कॉपी करून घेतल्यानंतर आता मित्रांनो म्हणजे आपला जो काही ग्रुप आहे ह्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे। बाहेर आल्यानंतर खाली एक ग्रुप आहे बघू शकता, सिम्पली या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून सुरुवातीला यायचं आहे। नंतर या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर तुम्हाला करून घ्यायचे, ओके। आता सेम मित्रांनो हा जो काही रेक्टँगल दिसतो याच्या खालच्या बाजूला ह्याला तुम्हाला असं घेऊन यायचं आहे आणि नंतर मित्रांनो बॅक येऊन आता बघू शकता आपला सुरुवातीचा जो काही हा पहिला पार्ट होता तो म्हणजे आपला कंप्लीट झाला आहे। आता सेम मित्रांनो जो काही ग्रुप 2 आहे तिथे देखील तुम्हाला सेम प्रोसेस या ठिकाणी अप्लाय करायची आहे। तर मित्रांनो आता बघू शकता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर हा जो काही ग्रुप आहे त्याची म्हणजे ऑटोमॅटिक हेच कमी होते असं आहे। तर आता सिम्पली तुम्हाला आपल्या जी काही 5.7ची बीट आहे तिथे यायचं आणि सिम्पली डायरेक्ट तुम्ही असं वाढवून घेऊ शकता, ओके। काही प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला येणार नाही। आता मित्रांनो बॅक आल्यानंतर बघू शकता सुरुवातीचा हा पार्ट आपला झाला आहे, फक्त तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून तुमच्या मर्जीनं म्हणजे तुम्ही जर फोटो ॲड करणार असाल तर फोटो ॲड करा आणि जर व्हिडिओ ॲड करणार असाल तर व्हिडिओ ॲड करा। तरी तुम्ही फोटो हा ॲड करतो, फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे आणि प्रॉपर मित्रांनो फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम हा जो काही फोटो असणार आहे आपले जे काही शेप वगैरे आपण आता ॲड केले सगळे ग्रुप त्यांच्या खालच्या बाजूला तुम्हाला या प्रकारे घेऊन येऊन आपली जी काही 5.7ची बीट आहे सिम्पली या बीटपर्यंत तुम्हाला असं घेऊन यायचं आहे, ओके। बीटपर्यंत घेऊन आल्यानंतर आता हा जो काही फोटो तुम्ही ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑपोसिटी कमी करून बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च बारवरती तुम्हाला इथे स्पॉट कलरचा इफेक्ट सर्च करून ॲड करायचं आहे, ओके। आता मित्रांनो इथे मी डेमोसाठी फोटो ॲड केला आहे, तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ देखील ॲड करू शकताय। आता मित्रांनो सुरुवातीला या तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियावरती नंतर क्लिक करा। आता एक ओव्हरली व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, आता दाखवतो तो मी ओव्हरली कुठला ॲड केला आहे। आपला सिम्पल आपल्या रेग्युलर जो व्हिडिओमध्ये असतोय तोच या ठिकाणी मी ते ॲड केला आहे। तर हा व्हिडिओ इथे मी ॲड करून घेतो। व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता आपली 5.7पर्यंत ह्याला ठेवायचा आहे। एक्स्ट्रा पार्ट कट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे आणि ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करायचं आणि स्क्रीनवरती सेट करायचं आहे। आता ऑपोसिटी थोडीशी मी कमी करतो। तर मित्रांनो प्रॉपर या ठिकाणी तुम्ही सेट करून झाल्यानंतर आता बघू शकता सुरुवातीचा पार्ट आपला बऱ्यापैकी झाला आहे। आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं बघू शकता आपली 5.7च्या बीटवरती यायचं आहे। इथे आल्यानंतर एक ग्रुप आहे मित्रांनो, हे महत्त्वाचा ग्रुप आहे कारण इथे जर तुमचा फोटो वगैरे चुकलं तर सगळं तुमचा व्हिडिओ चुकू शकतोय। आता तुम्हाला काय करायचं बघू शकता हे जे काही ग्रुप अँड मास्कची लेअर दिसते याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो या प्रकारे सगळ्या नलच्या लेअर वगैरे आहेत। तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता ही जी काही पहिले इथे खाली तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसते त्या सगळ्या इमेजेस तिथे तुम्हाला फिल करायचे आहेत। आता मित्रांनो इमेज इथे ॲड करताना तुमचे जे काही म्हणजे फोटो आहे ते 9:6 सिस्टम
म्हणतोय 4:5 रेशोमध्ये कन्वर्ट पाहिजे. तर आता मित्रांनो कन्वर्ट कसं करायचं तुम्हाला मी लई व्हिडिओमध्ये सांगितलं तरी देखील एकदा सांगतो. सिम्पली तुम्ही अलाइट मोशनच्या म्हणजे ह्या इंटरफेसवरती या, नंतर प्लसवरती क्लिक करून ते 4:5 रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो जो व्हिडिओ फोटो तुम्ही ॲड करणार असाल, आता इथे मी डेमोसाठी एखादा इथे तुम्हाला घेऊन दाखवतो. तर इथे मी तुम्हाला डेमोसाठी घेतला आहे. आता सिम्पली याला तुम्हाला फिल स्क्रीनला प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे आणि ते वरती शेअरवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज PNG वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि इथून मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर इथे मी डेमोसाठी तुम्हाला दाखवलं होतं. आता मित्रांनो नंतर आपला मेन प्रोजेक्ट ओपन करा. असं मित्रांनो तुम्हाला ते काय आपले किती फोटो आपण इथे 3 का 4 फोटो काहीतरी ॲड करणार आहे, 3 बहुतेक. तर या 3मध्ये तुम्हाला आता इथे ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सगळे तुम्ही 9:16 रेशोमध्ये क्रिएट केलेले जे काही फोटो आहेत सिम्पली आता मित्रांनो ते कसं चेंज करायचं. सिम्पली यातली जी काही ब्लॅक लेअर आहे याला सिलेक्ट करायचं आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. इथे जे काही नाव दिसतं यावरती क्लिक करून आता मित्रांनो गॅलरी तुमची ओपन होणार आहे. तर या गॅलरीमधनं तुम्ही जे काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे ते एक करून ते सिलेक्ट करायचं आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर इथे बघू शकता प्रॉपर हा फिल झाला आहे. असा मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी तुम्ही आपले म्हणजे जे काही 3 फोटो आहेत ते 3 पण फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता इथे जे काही फोटो होते ते फोटो मी इथे ॲड करून घेतले. ओके, तर मित्रांनो तुम्हाला देखील या प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन म्हणजे ह्या ग्रुपमध्ये सुरुवातीला स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणखी मित्रांनो लिक्विड फॉर्ममधला जो काही टेक्स्चर असते त्या टेक्स्चरचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला आहे. ओके, तर तो व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ इथे मी बॅकग्राऊंडला जो काही ॲड केला आहे सिम्पली याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रोटेट म्हणजे मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला -90 डिग्री किंवा +90 डिग्रीवरती रोटेट करा आणि वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्या. ओके, आता ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. ऑपोसिटी जे काय आहे ते मित्रांनो मी 20 ते 25 दरम्यान तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला जे काही म्हणजे आपलं हे होता ओव्हरले काय म्हणजे टेक्स्चर याला तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. नंतर मित्रांनो इथून कुठून पण कट करा आणि लास्टला तुम्हाला इथे 2.11 पर्यंत आपलं असं वाढवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता बॅक आल्यानंतर बघू शकता आपला जो काही प्रॉपर व्हिडिओमध्ये तुमचं टेक्स्चर वगैरे सगळं असेल ते या ठिकाणी तुम्हाला अप्लाय झालेलं बघायला भेटणार आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पुढे ग्रुप अँड मास्कची लेअर आहे. सिम्पली याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करा. सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता जे काही तुम्ही फोटो व्हिडिओ ज्यांचे पण तुम्ही बनवणार आहे व्हिडिओ त्यांचा फोटो व्हिडिओ जर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे. तर इथे मी डेमोसाठी व्हिडिओ म्हणजे फोटोज घेतो. जर तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ देखील करू शकता. ओके, तर इथे बघू शकता मी व्यवस्थित या फोटोला इथे सेट करून घेतले आणि एकदम लास्टपर्यंत देखील असं वाढवून घेतो. या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या ग्रुपमधनं आता बघू शकता आपला जो काही ते फोटोची लेअर आहे ती देखील कमी झाल्या तर ते मी हे अशी वाढवून घेतो. ओके, तर प्रॉपर मित्रांनो जे पण लेअर कमी होईल त्याला तुम्ही असं डायरेक्टली वाढवून घेऊ शकता, काही विषय येणार नाही. ओके, आता मित्रांनो नंतर हा आपला फोटो बघू शकता सर्कलमधला झाला आहे. आता नंतर तुम्हाला इथे 7.20 बिटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो तुमचा जो काही व्हिडिओ वगैरे असेल ते रीलचा काय सेव्ह तुम्ही केलेला असेल तो सिम्पलीरित्या तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. रीलचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली जो पार्ट तुम्हाला पाहिजे तो पार्ट तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या म्हणजे हे करायचं आहे, चूज करायचं आहे आणि मित्रांनो इथे एक्स्ट्रा पार्ट वगैरे कट करून आता हा जो काही व्हिडिओ आहे याला आपली जी काही फोटोची लेअर वगैरे असणार आहे ह्याच्या खालच्या बाजूला घ्यायचा आहे आणि प्रॉपरलीरित्या फुल स्क्रीनला सेट करायचं आहे. ते मी दाखवतो व्यवस्थित तुम्हाला कसं करायचं आहे. व्हिडिओ मित्रांनो थोडासा मोठा होईल पण तुम्हाला मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगतोय तर आय होप की तुम्हाला बोर होत नसाल तुम्ही. आता मित्रांनो इथे मी सेट केले बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्पॉट कलर सिम्पली हा इफेक्ट ॲड करून बॅक यायचं आहे आणि ऑपोसिटी देखील थोडीशी कमी करायची आहे. तर इथे मित्रांनो ऑपोसिटी तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे ठेवू शकताय. आता सेम मित्रांनो जे तुम्हाला 10.10च्या बिटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या रील व्हिडिओचा एक पार्ट ॲड करायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही जे काही व्हिडिओ आहे ते ॲड करून घेतलेत आणि जे काही इथे फुल बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ ॲड केला आहे त्या प्रकारे तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरवर इथे फुल व्यवस्थितरित्या सेट करून घ्या. ओके, प्रॉपरलीरित्या तुम्ही सेट करू शकता, काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे मी जे काही व्हिडिओ वगैरे होते ते ॲड करून घेतले. आता मित्रांनो व्हिडिओ वगैरे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जे काही शेक इफेक्ट आहे ते शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मित्रांनो पहिला जो काही ते म्हणजे रेक्टँगल दिसतो याला सिलेक्ट करून इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन जो काही आपला पहिला आहे ते शेप मध्ये बघू शकता जे पहिले जे काही शेप आहे ते दोन्ही पण शेपला तुम्हाला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. नंतर दुसरा शेक इफेक्ट म्हणजे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून दुसरा इफेक्ट इथे तुम्हाला कॉपी करायचा आहे. नंतर मित्रांनो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे काही पुढचे आपले जे काही 2 ग्रुप आहेत त्या दोन्ही ग्रुपला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो प्रॉपर तुम्ही व्यवस्थितरित्या शेक इफेक्ट पेस्ट करा. नंतर तिसरा जो काय आहे सिम्पली याला कॉपी करून घ्या आणि कॉपी करून घेतल्यानंतर आपला जो काही आता सर्कलमध्ये आपलं जे काही DPचं आपण हे बनवलं होतं
कुठं गेलं इथं. तर सिम्पल या DPला जो काही आहे तो तुम्ही इथे हा इफेक्ट इथे पेस्ट करा. ओके. आता जो काही लास्टचा इफेक्ट आहे ते लास्टचे आपण जे काही 2 इथे व्हिडिओ ॲड केले ते 2 व्हिडिओला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर प्रॉपर मी दाखवतो तुम्हाला. इथे मी जे लास्टच्या फोटोला इफेक्ट ॲड केला आहे आणि ह्याला देखील इथे ॲड करून घेतला आहे. ओके, काही विषय नाही. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, 10.10ची आपली जी काही बीट आहे सिम्पली या बीटवरती येऊन मीडियावरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला जे आणखी एक आपली जे काही तुम्हाला माहिती आहे आपण खूप व्हिडिओमध्ये तो देखील व्हिडिओ यूज केला आहे जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर ते व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि इथे जे काही लेअरचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून लेअर ही ती कॉपी करून घ्यायची आहे आणि पुढच्या बीटवरती येऊन इथे देखील तुम्हाला ही पेस्ट करायची आहे. आता मित्रांनो इथे देखील आपल्याला हा इथे तुम्ही डेमोमध्ये बघितला असेल की ह्या पोझिशनला आपली 5.7ची जी काही बीट आहे इथे देखील आपण हा व्हिडिओ ॲड केला आहे. पण डायरेक्टलीरित्या जर तुम्ही ॲड केला तर तो व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पलरित्या आधी हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता मित्रांनो प्रोजेक्टमधनं बॅक या. प्रोजेक्टमधनं बॅक आल्यानंतर एक हे जे काही व्हिडिओ तुम्ही बनवला आहे ह्याची एक डुप्लिकेट लेअर करून घ्या. डुप्लिकेट केल्यानंतर आता हा जे काही बीट प्रोजेक्ट आहे ह्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. लेअरवरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करून वरती जो काही डिलीटचा ऑप्शन आहे इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे. नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो काही तुम्ही सेव्ह केलेला व्हिडिओ होता तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर जो काही सेव्ह केलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी इथे ॲड करून घेतो. सेव्ह केलेला व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो प्रॉपर आपल्या इथे 5.7चे जे काही फोटो आहे इथं तुम्हाला ॲड करायचं आहे. सिम्पली ह्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. नंतर लेअरवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला जी काही कॉपी होती ती डायरेक्ट पेस्ट करा. आणि मित्रांनो फायनली हा जो काही व्हिडिओ आपला तयार आहे हे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण मित्रांनो खूप मेहनत लागते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला. आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वगैरे तुम्ही डायरेक्टलीरित्या शेअर करू शकताय. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.